ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज, जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज, तसेच फ्रीज, एसी, कूलर, फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। ग्रामीण भागामधील शिवरस्ते खुले करण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करते। अशा परिस्थितीमध्ये राहुरी तालुक्यातील सातरळ इथे एका शेतकऱ्यानं ग्रामपंचायत हद्दीमधील रस्त्यावरती तार कंपाऊंडचं अतिक्रमण करून परिसरामधील इतर शेतकऱ्यांना वेठीस धरलं। राहुरी तालुक्यातील सातरळ या ठिकाणी ग्रामपंचायत हद्दीमधील वॉर्ड नंबर 5 येथील सातरळ डेअरी ते साई सातरळ डेअरी दरम्यान 16 फुटांचा रस्ता असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। या रस्त्यानं डेअरीचे टँकर, चारचाकी वाहनं तसेच ट्रॅक्टर, ऊस वाहतुकीचे ट्रक आदी वाहनांची ये जा सुरू असते। सदर रस्त्याच्या कडेला या परिसरामधील पोपट रघुनाथ कडू या शेतकऱ्याची डाळिंबाची बाग आहे। पोपट कडू यांनी त्यांच्या डाळिंबाच्या बागेच्या कडेनं रस्त्याच्या साईट गटारच्या पुढे तार कंपाऊंड करून सुमारे 4 ते 5 फूट अतिक्रमण केले। त्यामुळे आता या रस्त्यावरती वाहतुकीस अडथळा निर्माण होणार आहे, तसेच परिसरामधील शेतकऱ्यांना याचा त्रास होणार आहे। परिसरामधील नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाला कळवलंय, मात्र ग्रामसेवक आणि सरपंच यांनी कोणतीच दखल घेतली नाही। स्थानिक पुढाऱ्यांनी सदर अतिक्रमण करणारे शेतकरी पोपट रघुनाथ कडू यांना समजवण्याचा प्रयत्न देखील केला, मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही। पोपट कडू हे शासकीय सेवेमध्ये असताना देखील त्यांनी अडमुठेपणा करून शासकीय जागेत अतिक्रमण केलं। त्यामुळे परिसरामधील संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सदर अतिक्रमण काढण्याची मागणी केली आहे। सदर अतिक्रमण तात्काळ काढलं नाही तर राहुरी येथील तहसील कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सातरळ ग्रामस्थांनी दिलाय। यावेळी चंद्रकांत डुकरे, महेश कडू, गोपीनाथ डुकरे, रणजित डुकरे, शिवाजी डुकरे, अनिल डुकरे, बाळासाहेब डुकरे, राजेंद्र डुकरे, गणेश डुकरे, विलास डुकरे, भाऊसाहेब डुकरे, विलास डुकरे तसेच पृथ्वीराज डुकरे, अमोल कडू, कैलास कडू, संजय कडू, मच्छिंद्र कडू, संभाजी कडू, प्रकाश कडू, अनवर इनामदार आदींसह परिसरामधील शेतकऱ्यांनी सदर अतिक्रमण काढण्याची मागणी केली आहे। माझे नाव महेश दिगंबर कडू, मी राहणार सोनगाव सातरळ डेअरी परिसर रोड। सदर रस्ता जिथे आम्ही उभे आहे, तो सदर रस्ता ग्रामपंचायत हद्दीतील असून सातरळ डेअरी ते साई सातरळ डेअरी या रोडला हे वॉल कंपाऊंड वगैरे काम चालू आहे। तर त्यामध्ये सातरळ गावातील रहिवासी पोपट रघुनाथ कडू यांनी त्यांच्या रोड लगत जे तार कंपाऊंड वगैरे केलेले आहे, त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी तसेच डेअरीवर येणाऱ्या टँकरसाठी किंवा हार्वेस्टरसाठी किंवा रोडने जाणारे येणारे शेतकरी यांच्यासाठी हा रस्ता ऊसाच्या गाड्या वगैरे या रस्त्याने जात नाही आणि बहुतेक वेळा गाड्या पलटी पण झालेल्या आहे। अशा फार वेळेस घटना झालेल्या आहेत। तरी सदर ग्रामपंचायत तसेच पत्रकार साहेब, त्यानंतर तहसीलदार साहेब यांना आमचं निवेदन आहे की लवकरात लवकर या रस्त्याचे वॉल कंपाऊंड वगैरे किंवा अतिक्रमण झालेले आहे, तर यावर सदर यांनी काहीतरी बंदोबस्त करावा, या असे या रोडच्या ग्रामस्थांची मागणी आहे। माझं नाव गोपीनाथ रमेश डुकरे, मी मौजे सातरळचा रहिवासी असून आमच्या शेती लगत किंवा आमच्या रोड लगत पोपट रघुनाथ कडू यांनी तार कंपाऊंड टाकून अतिक्रमण केलेलं आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना फार अडचण येत आहे। डेअरी इथं आमच्या शेजारी डेअरी असून त्या डेअरीवर येणारे टँकर, ऊसाच्या गाड्या, हार्वेस्टर वगैरे या रहदारीला अडचण येत आहे। त्याच्यामुळे या अतिक्रमण काढण्याची तहसीलदार साहेबांना आम्ही विनंती करीत आहे आणि तसं काही झालं नाही तर आम्ही उग्र प्रकारचे तीव्र आंदोलन करू। शेतकऱ्याचं नाव काय आहे? पोपट रघुनाथ कडू। आणि
तुम्हाला विचारात घेतलं नाही का हे वॉल कंपाऊंड करताना? नाही, तुम्हाला- आम्हाला आम्हाला कुठली परवानगी वगैरे तुम्ही घेतलेली नाही त्यांना किंवा म्हटले नाही का हे वॉल कंपाऊंड करू नका, रस्त्यात घेऊ नका? सांगितलंय आम्ही सदर त्यांना आम्हाला- सरकून घ्या तुमच्या हद्दीत घ्या तुम्ही, पण त्यांनी आम्हाला काही तशा प्रकारचं आमचं ऐकलेलं नाही. नाही, ग्रामपंचायतने काहीच कारवाई नाही तुम्ही केली. ग्रामपंचायतला कळवलं नाही का मग? ग्रामपंचायत लक्षात देत नाही. ग्रामपंचायत यायला तयार नाही. का बरं? तर विषय असा आहे की तो आता समोरचा पोपट रघुनाथ कडू जो आहे हा रयत शिक्षण संस्थेचा एक कर्मचारी आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट की त्याच्या म्हणजे या रस्त्यालगत आहे ना, जर हे जे अतिक्रमण जे झालेलं आहे यावर ग्रामपंचायत बी काही हे घेत नाही, ऍक्शन घेत नाही. आणि दुसरी गोष्ट तहसीलदार साहेब बी थोडस डावाडोळा करून राहिले. तर त्यांना आम्हाला एक अशी मागणी आहे की साहेबांनी आम्हाला एक येऊन पाहणी करून हे एवढं मार्गी लावावं, एवढं एक आम्हाला विश्वास आहे त्यांना काही त्यांच्यावर. राजकीय वरद असतंय का काही असं तुम्हाला वाटतंय का? राजकीय वरद असतं काही नाही. काहीच नाही, बाकी काही नाही. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, सी 24 तास, राहुरी.